भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मराठवाड्यात आता राजकीय फड रंगायला लागलाय। येत्या 14 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकार विरोधात 8ही जिल्ह्यात जेल भरोसा इशारा दिलाय। शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची राष्ट्रवादीची प्रमुख मागणी आहे। दुष्काळाचा दौरा करून आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर हा इशारा देण्यात आला। 14 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात आम्ही जेल भरो आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्याने आमची सरकारकडे ही मागणी आहे की राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी तातडीने द्यावी। तिकडे गेले 3 महिने मराठवाड्याकडे ढुंकूनही न बघणारे भाजपचे सगळे दिग्गज मंत्री आज संघाच्या बैठकीसाठी औरंगाबादला पोहोचले। मुख्य काम आटोपल्यावर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्राकडून आणखी मदतीसाठी मागणी करू असं आश्वासन दिलं। केंद्र सरकारला आम्ही ही विनंती करणार आहोत की दुष्काळाचा हा भाग असल्यामुळे अर्ली रबी करता एक विशेष बाब म्हणून त्यांनी जी विम्याची योजना आहे ती योजना, कारण त्याच्या तारखा आपल्या ठरलेल्या असतात आणि त्यामुळे त्याला ते विम्याचं कवच यालाही त्यांनी आपल्याला उपलब्ध करून द्यावं, अशा प्रकारचं आपण केंद्र सरकारलाही निवेदन करणार आहोत। मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीवरून स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये मोठी नाराजी पसरली। स्थानिक आमदार खासदारांना वगळून दुष्काळाचा आढावा घेतल्यानं काँग्रेस आणि शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे। दुष्काळासंदर्भात बोलवलेल्या बैठकीला मराठवाड्यातल्या कुठल्याही आमदाराला निमंत्रण नाहीये। त्यामुळे दुष्काळासंदर्भातल्या लोकप्रतिनिधींच्या भावना या सरकारने समजून घेणं महत्त्वाचं होतं। या बैठकीला सर्व आमदारांना, जे मराठवाड्यातले आमदार आहेत, सर्व कोणत्याही पक्षाचं असेल त्यांना बोलवलं पाहिजे होतं, ही आमची भूमिका होती आणि आज बैठकीला न बोलवल्यामुळे आमची सुद्धा नाराजी आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय। संघाची बैठक लागली म्हणून सरकारला जसा मराठवाडा आठवला, अगदी तसाच प्रकार विरोधकांचाही आहे। दुष्काळाच्या काळात शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना नव्या उभारीची गरज आहे, पण आधीच निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याला आंदोलनासाठी उतरवून राष्ट्रवादीला काय मिळणार आहे, हाही प्रश्न कोणीतरी विचारण्याची गरज आहे। मुंबईहून अमित जोशी आणि औरंगाबादहून निलेश महाजनसह सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।